लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये खूप सुंदर असे तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे आता नंदिनी पार्थला समजवणार आहे की तुम्ही काव्याला एक्सेप्ट करा आणि जीवा आणि काव्या दोघे मिळून मानिनीला त्यांचा भूतकाळ सांगणार आहे अगदी डिटेलमध्ये. खूप छान आणि सिन्सिअरली सुपर्ब अप्रतिम असे एपिसोड दाखवत आहेत लग्नानंतरचे. तर आजच्या भागात काय झालं हे सुरुवातीपासून सांगते. काल आपण पाहिलं होतं की काउन्सिलर आले होते. हे काउन्सिलर नंदिनीला समजून सांगण्यासाठी तिथे आले आहेत. आता नंदिनीची आई म्हणते की तुमच्यासारख्या काउन्सिलरमुळेच घटस्फोटाचे प्रमाण कमी झालंय. काउन्सिलर नंदिनीच्या आईला म्हणतात, अहो काही वेळेला असे कपल दिसतात की त्यांना स्वतःचा संसार वाचवायचाच असतो, म्हणजे कधी मुलाला तर कधी मुलीला असं असतं. फक्त नजरेसमोर जरा गैरसमजाची धूळ साचलेली असते. धूळ पुसत पुसत जाणं म्हणजे गैरसमज कमी होणं. नंदिनी म्हणते, धूळ पुसता येते पण धुराळा कसा पुसायचा हे नाही कळत. काय झालंय काय नाही झालंय हे तुम्हाला माहित नाहीये सर. त्यामुळे गैरसमज किती गैर आहे ह्याबद्दल आपण बोलायलाच नकोत सर. नंदिनी जेव्हा असं बोलते तेव्हा तिचे वडील आणखीन यांचं नातं पांगवायचं काम करतात बरं का. ते म्हणतात नंदिनीचे वडील कॉन्सलरला, बघा पटलंय ना तुम्हाला, आमच्या नंदिनीचा कसा कडेलोट झालाय ते कळलं असेल तुम्हाला. तो जीवा कुठल्या थराला जाऊन वागला असेल आमच्या मुलीशी. संपवून टाका हो सर, हा विषय संपवून टाका. तिला घटस्फोट हवाय ना, देऊन टाका. पण काउन्सिलरच्या मनात नाहीये बरं का प्रेक्षकांनो, नंदिनी आणि जीवाचा घटस्फोट व्हावा असं त्यांना अजिबात वाटत नाहीये. आता वातावरण तापलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आलंय. इकडे तिकडे बघतात ते काउन्सिलर आणि म्हणतात, मॅडम आपण जरा एकट्यात बोलू शकतो का. असं म्हटल्यावर नंदिनी जरा आश्चर्याने बघते त्यांच्याकडे. पण छान दाखवलेत प्रेक्षकांनो. आजचा जो संवाद आहे ना या मालिकेमधला अप्रतिम एकच नंबर आहे आजचा भाग. थोडासाही स्किप करू नका, बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. इकडे बघा आता काव्या खरोखर आली आहे बरं का. मला वाटलं होतं की भास झाला असेल या पार्थला. काव्या पार्थकडे खूप वेळ बघते, मग समोर देवघरामध्ये असलेल्या देवांना नमस्कार करते. मानिनी पण भाऊक झालेली असते काव्याला बघून. काव्या आता पार्थला बघते आणि मानिनीला नमस्कार करते. मानिनी तिच्या गालावरनं हात फिरवते. हे एक छान केलं त्यांनी. मानिनीचं कॅरेक्टर सध्या पॉझिटिव्ह दाखवलंय. काव्या देवघरात असलेला प्रसाद हातात घेते आणि पार्थला म्हणते, घ्या हो देशमुख प्रसाद. देवाच्या प्रसादाला आणि प्रेमाला नाही म्हणायचं नसतं. पार्थ तिच्याकडे भाऊक होऊन बघत असतो. पार्थ आता त्याचा हात पुढे करतो. पेढा आहे काव्याच्या हातामध्ये, ती पार्थला देत असते. पार्थ आता तो पेढा घेणार तेवढ्यात ही आगाऊ आली आहे बरं का रम्या. म्हणते कशी, काय ग ए काव्या, धीराच्या हातचा पेढा खाऊन नवऱ्याला प्रसाद द्यायला आली आहेस का. रम्याचं हे वाक्य ऐकल्यावर काव्या संतापते, चिडते आणि म्हणते, ए रम्या, वाटेल ते बोलू नकोस मला. काव्या आता पार्थशी बोलायला जाते तेव्हा ही रम्या उगाच मध्ये मध्ये करते बरं का आणि काव्याला लोटते. काव्या म्हणत असते, देशमुख. आता रम्या येते आणि म्हणते, चले चल मागे हो काव्या, तुला कळत नाहीये का पार्थला तुझ्याशी बोलायचं नाहीये, चल चल मागे हो. आणि काय ग, एवढं सगळं होऊन सुद्धा पार्थच्या समोर यायला लाज नाही वाटली का तुला. चल निघ इथून. आता हा पार्थ अगदी मठ्ठासारखा उभा आहे बरं का. तो एक शब्दही बोलत नाहीये रम्याला. अरे काय दाखवतात या पार्थचं कॅरेक्टर, कधी कधी रागच येतो. रम्या आता असं बोलल्यावर मानिनी मध्ये बोलते आणि म्हणते, ए रम्या, कसं बोलतेस तू काव्याशी, नीट बोल जरा. आणि तसंही या दोघांच्या मध्ये मध्ये बोलायचा तुला हक्क नाहीये. काव्या पार्थशी बोलायला आली आहे, तुझ्याशी नाही. चल तूच मागे हो. आता लगेच ही वसुंधरा येते, वसु आत्या येते आणि म्हणतात, अगं बाई 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 बाई, काय ग ए मानिनी, काय करतेस तू, काय बोलतेस. या मुलीने काय गुण उधळलेत हे माहित नाही का तुला. अगं तरी पण तू या मुलीला पार्थच्या जवळ जाऊ देतेस. कमाल आहे बाई तुझी, कमाल आहे. मानिनी म्हणते, ताई काय बोलताय तुम्ही हे. वसु आत्या म्हणतात, अगं ए बाई, या मुलीने जे गुण उधळलेत ना मानिनी, या मुलीचे गुण बघूनच ते सगळे मीडियाचे लोक आपल्या घरात आले. काय म्हणाले ते आठवतं ना तुला. अहो कसं वाटतंय पार्थ देशमुख, स्वतःच्या बायकोला स्वतःच्या भावाच्या मिठीत बघताना कसं वाटतंय असे विचारत होते ना मीडियावाले. काय ग ए मानिनी, आठवत नाहीये का तुला. आता काव्या म्हणते, ओ देशमुख, हे काय सगळं, मीडियाने घेरलं होतं का तुम्हाला. मानिनी काकू, मी बाहेर वॉचमन काकांना सांगून ठेवेल की बाहेरच्या कुठल्याही माणसांना घरात घेऊ नका, माझ्या देशमुखांना काही त्रास व्हायला नको. हा डायलॉग जरा बळजबरी होता बरं का. म्हणजे काव्याच्या सांगण्यावर वॉचमन ऐकणार आहे, बाकी कोणाचं ऐकणार नाहीये का. आता असंच थोडंसं हसायला आलं तिच्या डायलॉगवर म्हणून बोलले. आता बघा वसवात्या राग राग बघत असतात काव्याकडे. रम्या लगेच म्हणते, ए हॅलो काव्या, या बाहेरच्यांपैकी ना तू आहेस आधी बाहेरची. चल निघ बाहेर हो.
आता असं म्हणून या रम्याने काव्याचा हात धरलेला असतो बरं का. ती काव्याला अक्षरशः लोटायचा प्रयत्न करते. काव्या आता असा पिरगाळते ना, तिचा हात असा मागे नेते. रम्या ओरडायला लागते, आई गो आई, ए काव्या माझा हात सोड. काव्या म्हणते, काय ग ए बिघडलेली सिनेमन कॉफी, माझ्यामध्ये आणि पार्थ देशमुखांमध्ये यायचं नाही, कळलं का तुला. काव्या म्हणत असते, सोड माझा हात काव्या, अगो ए आई हिला सांग ना. वसू आत्या म्हणतात, ए काव्या हात सोड माझ्या पोरीचा, हात सोड म्हणलं ना, नाहीतर. आता काव्या म्हणते, नाहीतर काय. ओ आत्याबाई, तुम्ही सुद्धा काळ्या मांजरीसारखं माझ्या आणि पार्थ देशमुख नजरेत सुद्धा येऊ नका, कळलं का आत्याबाई. आता ही रम्या ओरडत असते, अगं हे सोड ना काव्या माझा हात. काव्या म्हणते, काय गो काय झालं रम्या, दुखतंय का तुला, दुखतंय. एक गोष्ट लक्षात ठेवायचं रम्या, मी अजूनही पार्थ देशमुखांची बायको आहे आणि या देशमुख घराण्याची थोरली सून आहे मी, त्यामुळे आमच्या मध्ये मध्ये यायचं नाही, कळलं का तुला ए रम्या, कळलं. असं म्हणून ही काव्या तिचा हात पिरगाळत असते अजून बरं का. काव्या पिरगाळत असते रम्याचा हात आणि म्हणत असते, हे बघ रम्या, लग्न एकदाच होतं, लग्नानंतर प्रेम सुद्धा एकदाच होतं रम्या, लक्षात ठेव. आता जर इथून पुढे तू पार्थ देशमुखांना त्रास द्यायला गेलीस, काहीही बोललीस ज्यामुळे पार्थ देशमुखांना त्रास झाला, तर मी तुझं लग्न लावून दिला, लक्षात ठेव रम्या. वसवात्या म्हणतात, काय काय बोलली. काव्या म्हणतात, तुझ्या डोक्यावर अक्षदा मीच टाकेल आणि तुझं कन्यादान सुद्धा मीच करेल रम्या, लक्षात ठेवायचं. काव्या आता रम्याला धमकी देते आणि अशी लोटून देते वसवात्याच्या अंगावर. ही रम्या तिच्या अंगावर पुन्हा धावून जाणार असते बरं का. वसवात्या रम्यालाच ओढतात मागे आणि म्हणतात, ए रम्या वेडी आहेस का, अगं या माथे फिरू पोरीच्या मागे लागू नको, अगं कुठे नादी लागतेस हिच्या, अगं हिच्या बहिणीने कळस गाठलाय आणि हिने पण, आणि तरी पण ही मानिनी हिची बाजू घेते. या मानिनीला तर काही कळत नाही आपल्या पोराचं हित कशात आहे. तुला कळतं ना रम्या, तुझं हित कशात आहे, चल ग मध्ये, चल म्हणलं ना. असं म्हणून रम्याला ओढत ओढत वसवात्या आतमध्ये घेऊन जातात. वसवात्या गरजेपेक्षा जास्तीच हुशार आहेत बरं का. आता हा तरी सुद्धा अजून असा उभाच आहे बरं का पार्थ देशमुख. आता तिथून जात असतो पार्थ, तेव्हा काव्या त्याला रोकत म्हणते, थांबा ना देशमुख. वसवात्या चालल्या जातात आतमध्ये. असं बोलून आता तिथे मानिनी, काव्या आणि पार्थ तिघेच जण उभे आहेत. काव्या म्हणत असते, अहो देशमुख थांबा ना, सगळं कडू विसरून गोड सुरुवात करूया ना. पार्थ काव्याला उत्तर देत म्हणतो, ज्याचा शेवट कडू असतो त्याची सुरुवात गोड होऊ शकत नाही. काव्या म्हणते, का नाही होऊ शकत, होऊ शकते गोड सुरुवात देशमुख. मी तुमच्यासाठी श्रीखंड खाल्लं होतं, कडू खाल्लं होतं, ते आठवतं ना तुम्हाला. आता त्यांनी तो भूतकाळातला सीन आपल्याला पुन्हा एकदा इथे दाखवलाय. ते नाही का सुरुवातीला त्यांचं काय गुढीपाडवा होता, तर हा पार्थ तिच्यासाठी कडुलिंबाची पानं आणतो, ती राग राग खाते वसवात्याच्या राग राग, आणि मग हा पार्थ तिच्यासाठी श्रीखंड आणतो. काव्या आता तो क्षण पार्थला आठवून देते आणि म्हणते, आठवतं ना तुम्हाला पार्थ, मी श्रीखंड नंतर तुमच्या हातचं खाल्लं होतं. पार्थ म्हणतो, हो आठवतं ना मला. मग काव्या म्हणते, मग तसंच तुम्ही पण मला प्रतिसाद द्या ना देशमुख. मला माहित आहे देशमुख, तुम्ही सुद्धा मला प्रतिसाद द्याल. लग्नानंतर मी कायम तुमच्यावर रागवत राहिले, चिडचिड करत राहिले, सगळ्या दुःखातनं तुम्ही मला बाहेर काढलंय देशमुख. आता मी तुम्हाला बाहेर काढीन या सगळ्यातनं. पार्थ देशमुखांची बायको असणं काय आहे हे सुख मी अनुभवलंय. ठीक आहे देशमुख, आता तुम्ही रुसलायत, तुम्ही आता चिडलायत माझ्यावर, चालेल, पण तुम्ही आता काव्या व्हा आणि मी आता पार्थ होते. आता सगळी स्टोरी बॅक चालणार आहे प्रेक्षकांनो, आलं का तुमच्या लक्षात. आता आधी जशी काव्या चिडचिड करायची तसं आता पार्थ चिडचिड करणार आहे आणि ही त्याला मनवत राहणार आहे, जसं पार्थ आधी तिला मनवत होता, आणि मग यांचं लग्नानंतर प्रेम होणार आहे. आता या सगळ्यामध्ये किती काळ जाईल हे नाही सांगता येणार बाबा. असो, आता जेव्हा काव्या असं बोलते तेव्हा पार्थ तिला उत्तर देतो, अहो काव्या, पार्थ होणं खूप कठीण आहे बरं का. पार्थ म्हणजे अर्जुनला आपल्याच माणसाच्या विरोधात उभं राहावं लागलं होतं कायमच, पण या पार्थने त्याच्या वाटचं महाभारत भोगलंय आणि त्यातच मेलाय बरं तो. त्यामुळेच मेलेल्या माणसाला आणि संपलेल्या या नात्याला शोधायला येऊ नका काव्या, तुमच्या हाती काहीही लागणार नाहीये. पार्थ असं बोलतो आणि तिथल्या देवघरामध्ये देवाला नमस्कार करतो आणि निघून जातो. आता हे बोलल्यानंतर काव्या थोडीशी अशी घाबरते म्हणा किंवा हदरून गेलीये ती, असं तिला काही सुधरत नाही, पण मानिनी तिला पटकन अशी जवळ घेते. पार्थ निघून जातो एवढं बोलून. पार्थच्या या बोलण्यामुळे काव्या जराशी कोलमडून गेली आहे, पण तरी सुद्धा ती स्वतःला छान सावरते. आता पुढे दाखवलंय त्यांनी. काव्या आता तिथे जाणार आहे बरं का देशमुखांच्या घरात, आणि नवीन प्रोमो तर तुम्ही पाहिलाच आहे. आता इकडे कॉन्सलर आणि नंदिनीचं बोलणं सुरेख आहे प्रेक्षकांनो, हा सीन थोडासाही स्किप करू नका.
कॉन्सलर नंदिनीला म्हणतात, या चहाची एक गोष्ट मला फार आवडते, म्हणजे यात एकदा घातलेली ही साखर पुन्हा बाहेर काढता येत नाही. नंदिनी म्हणते, म्हणजे? कॉन्सलर म्हणतात, अहो काही काही माणसांचे स्वभाव या चहासारखे असतात, म्हणजे जोडीदार एकमेकांमध्ये इतके विरघळतात की कायद्याच्या चमच्याने ढवळून जरी पाहिलं तरी वेगळे करता येत नाहीत. नंदिनी म्हणते, तुम्ही कॉन्सलर नसताना तर नक्कीच मराठीचे प्रोफेसर झाला असतात किंवा लेक्चरर तरी. छान बोललात तुम्ही, अगदी मराठीमध्ये कविता करतात अगदी तसं. पण प्रॉब्लेम काय झालाय सर, की रियालिटी एवढी हार्श होऊन बसली आहे ना, की कविता आणि कवी या दोन्हींचाही सध्या मी तिरस्कार करतीये. नंदिनी जेव्हा असं बोलते तेव्हा हे कॉन्सलर म्हणतात, सध्या? हे सध्या ना मॅडम मला फार आवडतं बघा. सध्या म्हणजे काय मॅडम? आत्ताचं, तात्पुरतं. सध्याच ना? मग ठीक आहे. आता जेव्हा कॉन्सलर असे म्हणतात तेव्हा नंदिनी चिडते आणि म्हणते, तुम्हाला कळत नाहीये का सर? मी तुम्हाला कसं सांगू आता? ते जीवा माझ्याशी कसं. आता असं ती स्वतःला बोलण्यापासून अडवते बरं का, म्हणजे जीवाचं नाव एकेरी सुद्धा तिला रागातही घ्यावं असं वाटत नाहीये. प्रेक्षकांनो, आजचा जो एपिसोड आहे आणि आजच्या एपिसोड मधले जे संवाद आहेत ना, अतिशय सुरेख आणि डीप आहेत बरं का, खूप डीप आहेत. नंदिनी जेव्हा स्वतःला अडवते ना तेव्हा हे कॉन्सलर म्हणतात, माफ करा मॅडम, पुन्हा म्हणाल की मी कवितेसारखं बोललो. पण बायका रागात असतानाही आणि प्रेमात असतानाही नवऱ्याला असे एकेरी बोलत नाहीत. पण म्हणून काही बायका असं नवऱ्याला नाकारत नाही. हे बघा मिसेस देशमुख, आता ते पुढे काही बोलणार तेवढ्यात नंदिनी त्यांच्याकडे अशी रागाने बघायला लागते. कॉन्सलरला कळतं. कॉन्सलर म्हणतात, अहो मॅडम, तुम्हाला मिसेस देशमुख पण म्हणू नको का मी? नाही म्हणजे चांगलंय बाबा, अजून तरी तुम्ही कायद्याच्या नजरेने मिसेस देशमुखच आहात. बाकी तुम्ही आणि जन्मजयत देशमुख ते तुम्ही तुमचं बघा, काय प्रश्न आहे तुमचा. नाही म्हणजे तुम्ही दोघं सारखेच आहात असं म्हणायचंय मला. म्हणजे ते पण तुमच्यासारखेच आहेत. अहो मॅडम, ते पण असेच रुसून बसले होते बरं का तुमच्यावर. तेव्हा त्यांना पण मी स्पष्टपणे सांगितलं होतं की ही जी केबिन आहे ही तुम्हाला त्यांच्यामुळे मिळाली आहे. त्यांच्यावर चिडायचा अधिकार तुम्हाला नाहीये बरं. नाही म्हणजे जिच्यामुळे तुम्हाला ही केबिन मिळाली आहे तिच्यावर तुम्हाला चिडायचा अधिकार नाहीये. तुम्हालाही हेच सांगतोय. नाही, त्यांनी तुम्हाला मरणाच्या दारातून परत आणलं बरं का. तुमचं आनंद निवास परत मिळवून दिलं जीवानी. नाही, तुमचं सुख, तुमचं सुख, मान, सन्मान, हसू सगळं जपलंय बरं का त्यांनी. त्यांच्या एका भूतकाळासाठी तुम्ही असं त्यांच्यावर चिडू नका. असा हक्क तुम्हाला नाहीये त्यांच्यावर चिडायचा. नंदिनी त्यावर त्यांना उत्तर देते. म्हणजे हा जो डायलॉग आहे ना जरा कॉम्प्लिकेटेड वाटलाय मला. नंदिनी त्यांना म्हणते, तुम्ही कधी तुमच्या पाठीमागे कोणाला तुमच्यावर हसताना, तुमच्याबद्दल बोलताना किंवा तुमची तक्रार करताना बघितलंय का? ज्या माणसाकडून आपल्या आपल्या माणसाकडनं आपलं सतत कौतुक ऐकून घेण्याची आपल्याला सवय असते, त्याच माणसाला आपल्याबद्दल दुसऱ्यांकडे वेडं वाकडं बोलल्यावर काय वाटत असेल, काय वाटत असेल ते ऐकताना हे तुम्हाला नाही कळणार सर. त्या क्षणानंतर त्या माणसाने आपलं कितीही कौतुक केलं ना तरी त्याचे शब्द टोचतात आपल्या कानाला. उकळत्या तेलासारखे वाटायला लागतात ते शब्द कानामध्ये. रंग उडून जातो सगळ्या अर्थांचा. जीवांनी मला कितीही सांगितलं की त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं, तरी सुद्धा त्यांचं बोलणं माझ्या आत आता पोहोचत नाहीये, झिरपतच नाहीये ते बोलणं. कारण माझा विश्वास नाही राहिलाय आता माझा त्यांच्यावर. आणि संसारामध्ये प्रेम मणभर कमी असलं तरी चालेल, पण आदर आणि विश्वास जर कणभर जरी कमी झाला ना तरी माणूस आतून खूप भोगायला लागतो. तशीच मी आता खूप तुटायला लागली हो आतून. मला माहित नाही आता मी पुन्हा कशी सांधली जाईल, काय होईल. हे बघा प्लीज, प्लीज मी तुम्हाला मनापासून विनंती करते की मला मला माझा घटस्फोट फास्ट ट्रॅकवर करून हवाय. आणि तसं शक्य नसेल तर तसं तुम्ही मला सांगून द्या. मी वाट बघेन, मी वाट बघेन. आणि या एकाच आशेवर जगेन की या 3 महिन्यानंतर मिसेस देशमुख म्हणून तुम्हाला मला हाक मारावी लागणार नाही. नंदिनीचं सगळं बोलणं ऐकून घेतलंय बरं का या कॉन्सलरने. आणि आता ते नंदिनीला म्हणतात, बघा ना मॅडम, काय गंमत आहे ना. नाही म्हणजे बघा, संसार करायचा असेल तरी 2 माणसांची इच्छा लागते आणि तो संसार मोडायचा असेल तरी 2 माणसांची संमती लागते. टाळी एका हाताने वाजत नाही हो मॅडम. नंदिनी म्हणते, म्हणजे? आता त्यावर कॉन्सलर म्हणतात, अहो मॅडम, कसं आहे, तुम्हाला घटस्फोट इतक्यात मिळणार नाही. तुम्हाला जीवा देशमुखांची सही आणि संमती दोन्हीही लागणार आहे हा घटस्फोट घेण्यासाठी. आता जेव्हा कॉन्सलर असं सांगतात तेव्हा नंदिनी विचार करायला लागते की जीवाने
तिला अडवलं होतं. म्हणजे नंदिनीला कळलंय की जीवाच्या मनात नाहीये तिला घटस्फोट द्यायचं. फक्त आता तिच्या मनात आहे घटस्फोट घ्यायचं. त्यामुळे आता पुढे काय होईल या गोष्टीमुळे नंदिनी जरा चिंतित झाली आहे. नंदिनी तो क्षण आठवते. काउन्सिलर म्हणतात, "मॅडम, पसारेवाला तुम्हाला सही आणि संमती देतील असं मला अजिबात वाटत नाहीये चकाचक बाई." आता जेव्हा हे असे बोलतात तेव्हा नंदिनीला जरा राग येतो या काउन्सिलरचा. ती थोडी रागाने बघते यांच्याकडे. ते काउन्सिलरला कळतं नंदिनीच्या नजरेतनं. ते नंदिनीला असं बघतात आणि म्हणतात, "सॉरी, सॉरी मॅडम. मी म्हणजे खरंच सॉरी. मी तसं कधीही कुठल्याही केसमध्ये असं पर्सनल होत नाही. पण तुमच्या बाबतीत सारखं वाटत असतं हो मला, की तुम्ही दोघे वेगळे होऊ नयेत. मनापासून सांगतो, काही गोष्टी जोडीनेच करायच्या असतात ना मॅडम. जसं की कप बशी, पांघरुण आणि उशी, वडा आणि पाव, नाही का? हेल्मेट, गाडी. अहो, कसं या सगळ्यांची साथ तुटत नाही हो कधी. तसं मला असं वाटतं हो मॅडम, की तुमची साथ." आता असं अर्धवट बोलतात आणि म्हणतात, "ठीक आहे, चलो. अच्छा, काळजी घ्या मॅडम आणि सांगा मला." असं म्हणून आता ते निघून गेलेत बरं का. नंदिनी आता विचार करायला लागते. हुश्श बाबा, बापरे! केवढा कॉम्प्लिकेटेड सीन होता प्रेक्षकांनो हा. नंदिनीचे डायलॉग केवढे जबरदस्त घेतात ते. प्रेक्षकांनो, अर्थातच तुम्हाला हा डायलॉग कळला का? प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. मी प्रयत्न केलाय तुमच्यापर्यंत तंतोतंत पोहोचवण्याचा. बघा, आता पुढे काय झालंय, आता इथून पुढे पण त्यांनी या पार्थ आणि नंदिनीचं बोलणं खूप छान ऐकवलंय बरं का. अगदी मॅच्युअर्ड लोकं बोलतात ना, तसेच बोलतात हे. म्हणजे ऑब्व्हियसली आहेतच म्हणा ते दोघं जास्तीच मॅच्युअर्ड. तर असो. आता नंदिनी या गोष्टीचा विचार करायला लागते, की खरंच जीवा तिला घटस्फोट देईल का? अर्थातच तो घटस्फोट इतक्यात देणार नाहीये. काव्या आता तिच्या सासरी आहे आणि त्या टेबलवर बसली आहे आणि आतापर्यंत पार्थ सोबत घालवलेल्या त्या आठवणी तिला आठवायला लागतात त्या टेबलच्या जवळपास मधल्या सगळ्या. म्हणजे त्या टेबलवर पार्थ असायचा ना, तिच्यासाठी वेगवेगळ्या डिशेस करायचा वगैरे वगैरे ते आठवतं तिला. ती भावूक झालेली असते. मानिनी येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, "ए काव्या, पाणी पितेस का बेटा? जरा बरं वाटेल पाणी पिल्यावर." असं म्हणून मानिनी तिला पाणी देते. काव्या म्हणते, "काकू, मला तेव्हा बरं वाटेल जेव्हा पार्थ मला आणि स्वतःला मदत करतील. खरं सांगू का काकू तुम्हाला? म्हणजे बघा ना, खूप खूप आठवण येते हो मला देशमुखांची. जितकी त्यांची आठवण येते ना, तितकीच तितकीच या घराची पण मला सारखी आठवण येते." मानिनी म्हणते, "काव्या, मी पण तुझं या घरात असणं मिस करते ग." काव्या आता खूप भावूक होऊन म्हणते, "कसं असतं ना काकू मुलींचं बघा ना, लग्न झाल्यावर माहेरची आठवण येते. माहेरी जातात तेव्हा सासरी यायची ओढ लागलेली असते. 2 दिवस जरी माहेरी गेलो तरी आमच्या घरी असं असतं, आमच्या घरी तसं असतं." असं सारखा सासरचाच उल्लेख मुलगी करत असते ना. खूप आठवण येते हो काकू मला पण या घराची. मी हे घर नाही सोडू शकत. खरंच, हे घर माझ्या नशिबात होतंच काकू. आपल्या तिघींचं हे किचन मला सगळं सगळं आठवतं हो. आपलं हे हे फॅमिली डायनिंग हे पण आठवतं. एकत्र आपलं जेवणं, सगळ्यांनी सोबत इथे डायनिंग टेबलवर जेवणं, संध्याकाळी देवासमोर शुभम करोती म्हणणं, हे सगळं सगळं मिस करते मी. काकू मला माहिती आहे, हे सगळं माझ्या नशिबात होतंच. आता मला हे नशीब माझं आवडायला लागलंय मला. पण आता माझ्या नशिबाने माझी साथ सोडलेली नाही चालणार मला. आता काव्या असं बोलतच असते तेवढ्यात तिथे जीवा येतो. जीवा आता काव्याकडे बघायला लागतो. आता ते उद्याच्या भागात दाखवतील. जीवा आणि काव्या दोघे मिळून त्यांचा भूतकाळ या मानिनीला डिटेलमध्ये सांगणार आहे. आता त्यातनं मानिनी काय तोडगा काढते हे उद्या बघणं जास्ती इंटरेस्टिंग राहील बरं का प्रेक्षकांनो. पार्थ आता बाहेर चाललाय आणि आता त्याला काव्यासोबत घालवलेले ते क्षण आठवत आहेत. म्हणजे काव्या गाडीमध्ये अशी बसत असते. आधी ती रागराग करते त्याचा, पण नंतर ती अशी त्याच्यासोबत छान मिक्सअप होऊन गेलेली आहे. हे सगळे क्षण आता पार्थला जरा आठवत आहेत. आता नंदिनी पार्थला फोन करते आणि म्हणते, "हॅलो पार्थ." नंदिनी म्हणते, "हॅलो पार्थ, मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही करत आहे ना?" आता हा पार्थ म्हणतो, "बोला नंदिनी." "अहो, आधीच डिस्टर्ब झालेल्या माणसाला तुम्ही काय डिस्टर्ब करणार? तुमच्या बहिणीच्या आठवणीत जरा बिझी होतो." काय होऊन बसलं बघा ना नंदिनी, कळतच नाहीये. बेडरूममध्ये गेलो तर काव्या दिसतात. हॉलमध्ये आलो, किचनमध्ये गेलो, गच्चीवर गेलो, सगळीकडे सगळीकडे काव्या दिसतात. आता गाडीचा दरवाजा उघडला तर त्यांचीच आठवण येते मला. नंदिनी म्हणते, "हो पार्थ, मी समजू शकते. एक गोष्ट मला कळली आहे बरं का पार्थ, ज्यांना आपण सगळ्यात जास्ती जीव लावतो ना, तीच लोकं आपल्याला हर्ट करतात खूप जास्त." पार्थ म्हणतो, "हो ना नंदिनी, ती जखम आता खूप दुखते हो. हर्ट केल्यावर त्रासच होतो ना. लोकांना वाटतंय की आपण त्यांना माफ करावं." नंदिनी म्हणते, "हो ना, लोकांना वाटतंय की आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे." पार्थ म्हणतो, "हो ना नंदिनी,
आपण मोठे आहोत ना, मॅच्युअर्ड आहोत ना. नंदिनी म्हणते, अरे आपणच मोठे म्हणून समजून घ्यायचं का? तसं लोकांचं म्हणणं बरोबर आहे, पण आपल्या मनाचं काहीच नाही का पार्थ? पार्थ म्हणतो, हो ना. लोकांना कळतच नाहीये की आपण पार्टनरवर नाही तर स्वतःवर नाराज आहोत. नंदिनी म्हणते, आपल्या पार्टनरने आपल्याला ज्या अवस्थेत आणून सोडलंय ना पार्थ, त्याचा राग येतोय हो. म्हणजे आपल्या भूतकाळाचा किंवा त्यांच्या भूतकाळाचा राग येत नाहीये. आता पार्थ म्हणतो, नंदिनी कळत नाहीये काय करू, कसं करू? पोटात ना असं खड्डा पडल्यासारखा वाटतोय हो. सगळं कसं विचित्र झालंय बघा ना, आणि औषधच मिळत नाहीये या सगळ्यावर. नंदिनी म्हणते, कसं मिळेल पार्थ औषध? जगात अजून तरी प्रेमभंग विसरायला लावेल असं औषध तयार झालेलं नाहीये. पार्थ म्हणतो, हो ना नंदिनी, तोच प्रॉब्लेम आहे. आपल्याला आपल्या माणसासोबत करमतही नाहीये, आणि आता नंदिनी म्हणते, त्याच्याशिवाय राहवत पण नाहीये ना पार्थ? पार्थ म्हणतो, हो ना नंदिनी, मला भीती वाटायला लागली आहे. आपल्या नशिबात आहे तरी काय? आपलं एकमेकांसोबत लग्न तर ठरलं, लग्न झालं, ते सगळं विचित्र पद्धतीनेच झालं. आधी आपलं लग्न ठरलं होतं, बरं ठीक आहे, ते मोडलं, नंतर आपण ह्यांच्याशी लग्न केलं. आपण हे लग्न जपायचा आटोकाट प्रयत्न केला, आणि आता हे लग्न मोडतंय. काय करावं काही कळत नाहीये. नंदिनी म्हणते, खरं सांगू तुम्हाला पार्थ, तुम्हाला नाही राहायचंय का तिच्यासोबत? नाही म्हणजे एक मनातलं सांगते की काव्याला खूप मनापासून राहायचंय तुमच्या सोबत. आता पार्थ म्हणतो, आल्यात ऑलरेडी काव्या घरी आणि आईसोबत गप्पा मारतायत. नंदिनी म्हणते, काय काव्या तिकडे? अच्छा, अर्थात तिने माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट आधीच लपवली आहे. ती काय सांगणार म्हणा ही गोष्ट की ती तिकडे गेली आहे. चला बरं झालं, ठीक झालं, निदान तिच्या येण्याने आईंना तरी बरं वाटेल तिथे. आता नंदिनी असं बोलते, आणि प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. पण आता पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय, जो मी तुम्हाला एपिसोडच्या सुरुवातीलाच सांगितला. मानिनी म्हणते, तुम्ही दोघं आता जीवा आणि काव्या सोबत ओरडतात. नाही नाही काकू, आमच्यात तसं काही नाहीये. मानिनी म्हणते, मी तुम्हाला हे विचारतच नाहीये की तुमच्यात काही आहे, पण ते सांगा जे मला माहित नाहीये. तुमचा भूतकाळ मला सांगा. मग नंदिनी या पार्थला फोनवर बोलताना दाखवलीये. नंदिनी म्हणते, तुम्ही काव्याला एक्सेप्ट करा ना प्लीज. मग हा पार्थ पण म्हणतो की नंदिनी, तुम्ही पण जीवाला एक्सेप्ट करा ना. आता नंदिनी म्हणते, मी जीवाशी बोलेल आणि त्यांना सगळं समजावून सांगेल. मला असं वाटतंय की नंदिनी काही जीवाला एक्सेप्ट करणार नाहीये इतक्यात, आणि आता बराच स्ट्रगल या जोड्यांना बघायचा आहे प्रेक्षकांनो. आता हे एकमेकांना मनवतील, पटवतील. आता हा सगळा आपल्याला सहवास आणि यांचा जो काही हा प्रवास आहे तो बघायचा आहे. अर्थातच तुम्हाला मालिकेचे खरेखुरे रिव्ह्यू ऐकायचे असतील तर नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मंडळी, आज हॉलिडे आहे, सुट्टी आहे. तुम्ही आजची सुट्टी कशी एन्जॉय करणार आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूयात उद्या. पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी. कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की सांगा. ओके, टेक केअर, धन्यवाद.